देवेंद्र फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती होते। 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। गेल्या 1 वर्षात फडणवीस सरकारनं अनेक नव्या योजना आणल्या, तसंच महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची घोषणा केली आहे। वाढवण बंदर, वाढवण विमानतळ, वर्धा गोवा शक्तीपीठ महामार्ग, उत्तन ते विरार सागरी सेतू, मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारी मेट्रो अशा अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर काम सुरू झालंय। मात्र त्याच वेळी या सरकारला अनेक आव्हानांचा देखील सामना करावा लागलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, मनोज जरांगेंचा मुंबई मोर्चा, अतिवृष्टी, पार्थ पवार जमीन प्रकरण आणि फडणवीस शिंदेंमध्ये सुरू असलेलं शीतयुद्ध अशा चर्चा, अशी अनेक आव्हानं फडणवीसांना पेलावी लागली आहे। पुढील 4 वर्षात देखील सरकारला अनेक संधी आहेत, तसंच आव्हानंही असतीलच। तुर्तास तरी वर्षपूर्तीनिमित्त फडणवीस सरकारला शुभेच्छा। राज्यातली 65% जनता फडणवीस सरकारच्या पाठीशी आहे। ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या राज्यव्यापी सर्वेक्षणात ही टक्केवारी समोर आलेली आहे। ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या राज्यव्यापी सर्वेक्षणात महायुती सरकारला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळालाय। ध्रुव रिसर्च ही सर्वेक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील नामवंत संस्था असून निपक्षपाती सर्वेक्षण करण्याचा संस्थेचा लौकिक आहे। ध्रुव रिसर्च आणि लोकमतने हे सर्वेक्षण केले। 21 ते 29 नोव्हेंबर दरम्यान 95 विधानसभा मतदारसंघात हे सर्वेक्षण करण्यात आले। विविध स्तरातील 9800 जणांना विविध प्रश्न विचारण्यात आले, त्यात 35% महिला होत्या। तर लोकमतच्या या राज्यव्यापी सर्वेक्षणात जनता काय म्हणते पहा। लोकमतचे हे सर्वेक्षण, फडणवीस सरकारवर 65% पेक्षा अधिक लोकांचा ठोस विश्वास आहे। स्थैर्य, विकासाचा वेग आणि जनतेपर्यंत योजनांची पोहोच कायम। सिंचन क्षेत्र हे अद्याप सरकारच्या कमकुवत दुव्यांपैकी एक। पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेत सर्वाधिक सुधारणा। रस्ते, पायाभूत सुविधा या विभागांची उत्तम कामगिरी। वीज पुरवठा, कायदा सुव्यवस्था यावर मतदारांनी मते मिश्र स्वरूपाची दिलेली आहे। महिला कल्याण योजनांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय। लाडकी बहीण योजना उपक्रमामुळे सरकारच्या प्रतिमेला नवा विश्वास मिळालाय। शेतकरी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई या प्रश्नांवर जनतेच्या अपेक्षा कायम आहे। फडणवीस सरकारवर 65% पेक्षा अधिक लोकांचा ठोस विश्वास या सर्वेक्षणातून पाहायला मिळालाय। लोकमतचं हे सर्वेक्षण आहे। पावलं सरकारची, मत जनतेची। सरकारच्या कामगिरीवर जनता समाधानी। जय महाराष्ट्र वाहिनीचे प्रेक्षक काय सांगतायत पाहूया। तर पाहुयात सरकारची कोणती पावलं जनतेला पटली आहे। गुंतवणूक आकर्षित करण्यासाठीची पावलं 51% जनतेला पटली आहेत। मराठी भाषा संस्कृती प्रोत्साहन उपाययोजना 59% जनतेला मान्य आहेत। पायाभूत सुविधा आणि प्रकल्प 56% जनतेला पटलाय। सर्व क्षेत्रांचा संतुलित विकास 47% जनतेला मान्य आहे। सामाजिक सौहार्द कायम 59% जनतेला हे पटलंय। तर पावलं सरकारची, मत जनतेची, ही जनतेची मत आहे जी टक्केवारीतून समोर येत आहेत। योजना सरकारच्या नागरिकांवर प्रभाव किती पाहुयात। सरकारच्या कामगिरीला जनतेने दिलेल्या मतांची टक्केवारी। लोकमतच्या राज्यव्यापी सर्वेक्षणात ही टक्केवारी समोर आलेली आहे। तर कोणकोणत्या योजना नागरिकांना प्रभावी वाटल्या पाहूयात। महिला केंद्रित योजना 26% प्रभावी। पिण्याच्या पाण्याची सुधारलेली उपलब्धता 23% प्रभावी। उत्तम रस्त्यांची जोडणी 19% प्रभावी। मेट्रो रेल्वे प्रकल्पांचा विस्तार
17% प्रभावी. शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा 12% प्रभावी. ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा, बजेट वाढ 10% प्रभावी. आरोग्य सेवांचा वाढलेला पोहोच 10% प्रभावी. गृहनिर्माण योजनांमध्ये प्रगती 9% प्रभावी. वीज आणि मूलभूत सेवांपर्यंत वाढलेली पोहोच 9% प्रभावी. मराठी भाषा संस्कृतीचं संवर्धन आणि संरक्षण 9% प्रभावी. असा नागरिकांवर प्रभाव या योजनांचा आहे. तर फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीवर चर्चा करण्यासाठी आज जय महाराष्ट्रवर रात्री 8 ते 10 या वेळेत विशेष चर्चा सत्र प्रसारित होणार आहे. जय महाराष्ट्रच्या संपादक वृषाली कदम या चर्चेचं सूत्रसंचालन करणार आहे. सोबत तज्ञ पाहुणे असणार आहेत. त्यामुळे पाहायला विसरू नका आमचा विशेष कार्यक्रम वर्षपूर्ती आज रात्री 8 वाजता फक्त जय महाराष्ट्रवर. तर महाचर्चा होणार आहे आज शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रात्री 8 वाजता. पुनः प्रसारण शनिवार दिनांक 6 डिसेंबर दुपारी 12 वाजता. त्यामुळे पाहायला विसरू नका. वर्षपूर्ती निमित्त ही महाचर्चा, फडणवीस सरकारची वर्षपूर्ती आणि त्यानिमित्त ही महाचर्चा, याचं आज रात्री 8 वाजता प्रसारण होणार आहे. शनिवारी पुनः प्रसारण होईल. तर आमच्या संपादक वृषाली कदम या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील.